नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण 70,000 मेगा भरती 2026 व्हिडिओ क्रमांक 5 तर 70,000 मध्ये आणखी कोणती मेगा भरती या ठिकाणी येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर महाराष्ट्रामध्ये 2026 मध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये 70,000 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे आणि प्रत्येक विभागाची माहिती मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो। तर अगोदर मी ऑलरेडी 4 व्हिडिओ बनवलेले आहेत, ते जर व्हिडिओ तुम्ही पाहिले नसेल आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही ते चेक करू शकता। ही जी 5वी क्रमांकाची जी भरती आहे हे सर्वात मोठी भरती असणार आहे। तर बघा ही भरती कोणत्या विभागात येणार आहे आणि किती जागेसाठी असणार आहे। तर बघा मित्रांनो, 5वी मेगा भरती असणार आहे जलसंपदा विभागातील 14,000 पदांसाठी TCS प्रक्रिया राबविणार या महिन्यात निघणार भरती। ठीक आहे, तर 14,000 जागा ज्या जलसंपदा विभागामध्ये जाहीर करण्यात आलेले आहे आणि TCS कंपनी ही भरती घेणार आहे। तर बघा ही भरती केव्हा येणार आहे आणि कोणकोणत्या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात नुकतीच बैठक झाली। राज्यात लवकरच नव्या पद्धतीने नोकर भरती प्रक्रिया राबविल्या जाणार आहे। सुमारे 70,000हून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे। आपण त्याबाबतचा प्रत्येक व्हिडिओ बनवत आहोत। अगोदर आपण 4 व्हिडिओ बनवलेले, हा 70,000 जागेपैकी 5वा व्हिडिओ आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 20,000 पदे भरल्या जाणार आहे असं पण या ठिकाणी म्हटलेलं आहे। या मेगा भरतीमध्ये जलसंपदा विभागातील 14,000 पदांचा समावेश करण्यात येणार आहे। या विभागात असलेल्या रिक्त पदांची विवरण समोर आली असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। बघा मित्रांनो, TCS कंपनीकडून प्रक्रिया राबविल्या जाणार जलसंपदा विभागात जवळपास 43 आणि 21 अशा विविध पदासाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात भरती होणार असल्याने अनेकांना नोकरी संधी मिळणार आहे। यानंतर आता TCS कंपनी या पदांची भरती घेणार असल्याची शक्यता आहे। तर ही भरती मे किंवा जून महिन्यात या संदर्भात जाहिरात येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जाते। तर मित्रांनो, या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं मे किंवा जून महिन्यात जाहिरात या ठिकाणी येऊ शकते आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश राहणार आहे। तर आपण अगोदरच म्हटलेलं होतं की एप्रिल महिन्यापासून या 70,000 जागेच्या भरती जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात होणार आहे। ठीक आहे, एप्रिल महिना या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। बघा मित्रांनो, या ठिकाणी गट क ची जागा असणार आहे 8,446 आणि गट ड चे पण पदे या ठिकाणी असणार आहे 5,605। तर टोटल 14,051 जागेची भरती या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी पदे असणार आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत आणि यांत्रिकी, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, तसेच स्टेनोची असणार आहे, आरेखक, सहाय्यक आरेखक, अनुरेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक ग्रंथपाल, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षक सहाय्यक, दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक, हे जे पदे आहेत मित्रांनो ही गट क ची आहे। ठीक आहे, गट क आणि गट ब ची पदे या ठिकाणी दिलेली आहे। पण पदे या ठिकाणी भरल्या जाणार आहे। तर यामध्ये रुग्णपट वाहक, हमाल, आया, स्वच्छक, शिपाई किंवा चपराशी, चौकीदार, पहारेकरी, कालवा चौकीदार, प्रयोगशाळा परिचर यासारखे जे पदे आहेत हे गट ड चे आहे। या पदांना पण या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे। दोन्ही मिळून गट क आणि गट ड मिळून 14,000 प्लस जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं, जे विद्यार्थी 10वी पास आहे ते गट ड साठी आपला अर्ज भरू शकतात आणि जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन झालेला आहे गट क साठी आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात। ग्रॅज्युएट वाले विद्यार्थी गट क साठी आपला अर्ज भरू शकतात आणि गट ड साठी 10वी पास वाले विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात। यामध्ये काही टेक्निकल पण पोस्ट दिलेले आहे, ते संबंधित विद्यार्थी आपल्या टेक्निकल एज्युकेशन नुसार भरू शकतात। जसे की सिव्हिल वाले, सर्वेअर वाले जे विद्यार्थी आहे ते आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात। टेक्निकल पोस्ट पण या ठिकाणी दिलेले आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवायचं, जलसंपदा विभागामध्ये जवळपास 14,000 जागा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। 14,000 जागा जाहीर केल्या असल्या तरी एकदम एवढ्या जागा भरल्या जात नाही एकदमाने। तर भरतीबाबतची आणखी काही अपडेट आले की त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल। त्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ क्रमांक 6 म्हणजे 6वी मेगा भरती कोणती असणार आहे 2026 मधली, तर याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।